हॅलो माय डिअर फ्रेंड, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे चटोरी नंदन भाभी रेसिपीजमध्ये. तर आजची आपली स्पेशल रेसिपी आहे आळूच्या पानांची वडी. तर त्यासाठी मी चणा डाळ पीठ घेतलं आहे, म्हणजेच बेसनचं पीठ. पीठ एवढं घ्यायचं की आपले सगळे पानांना पुरेल तेवढं. त्यानंतर मी ओवा घेतला आहे. ओवाला चांगला हाताने मसळून घेतलं आहे. ओवाला कधीही मसळूनच टाकायचं, जेणेकरून त्याचा स्वाद खूप छान येतो. त्यानंतर त्यात थोडी हळद टाकली व चटणी थोडी जास्तच टाकली. त्यानंतर स्वादानुसार मीठ व त्याला मिक्स केलं व शेवटी थोडासा बेकिंग सोडा टाकला व थोडं थोडं पाणी टाकून त्याचं पेस्ट तयार केलं आहे. पेस्ट जास्त पातळ पण नाही ठेवायचं, जास्त दाट पण नाही ठेवायचं, जेणेकरून पानांना व्यवस्थित लावता यायला पाहिजे एवढी थिकनेस ठेवायची. व त्याला पटापट असं हाताने मिक्स करत गेली व त्याचं पेस्ट तयार करून घेतलं. त्यानंतर लसूणचं पेस्ट घेतलं. लसूणचं पेस्ट थोडं जास्तच घ्यायचं, कारण खूप छान टेस्ट येतो आपल्या आळूच्या वडीमध्ये. व थिकनेस आपल्या पेस्टची अशी ठेवायची. त्यानंतर मी आळूच्या पानांना चांगलं धुवून स्वच्छ त्याला पुसून घेतलं कोरडं. त्यानंतर त्याचे जे देठ ते कट करून घेतले. त्यानंतर मधलं जे आपली काडी असते ती कडक असते, म्हणून ते थोडं लाटण्याने नरम केली. फक्त मध्यभागी आपलं जे आहे त्याचं लाटणं जे आहे ना ते त्यात मध्यभागीच चालवायचं. सगळे पानांना तसंच करून घेतलं. मधलीला जी देठ आहे ना तिला नरम करायची लाटण्याच्या साहाय्याने. त्यानंतर पेस्ट सगळं आपण पानांवर लावायचं सुरुवात करायची. सगळे पानांना पेस्ट सारखंच लावायचं, कुठेही जास्त व कुठेही कमी नाही लावायचं. त्यानंतर त्याला असं फोल्ड करायचं व त्याच्या वरतून पण पेस्ट लावायचं. त्याला परत एक फोल्ड करायचं. जसं जसं आपण फोल्ड करत गेलो तसं तसं पेस्ट लावत जायचं. ज्याप्रमाणे मी फोल्ड करत गेले त्याप्रमाणे तुम्ही तसंच करायचं. शेवटी वरती पण लावायचं. तर हे रेडी आपलं लावून. त्यानंतर मी कढईमध्ये पाणी घेतलं व तुमच्याकडे जी कसलीही प्लेट असेल असं याच्यामध्ये ठेवायची, तुम्ही ती यूज करू शकता. माझ्याजवळ ही प्लेट होती म्हणून मी पाण्याची ठेवली. त्यानंतर चाळणी घेतली स्टीलची व त्याला भरपूर असं तेल लावून घेतलं, जेणेकरून आपलं आळूचं पान त्याला चिटकायला नको. तेल लावून झाल्यानंतर मी ते आळूचे पान यात ठेवणार चाळणीमध्ये. त्यानंतर चाळणी मी आपल्या कढईमध्ये ठेवेल. त्यानंतर त्याला झाकून देणार ताटाने व त्याला 5-7 मिनटं चांगलं शिजू द्या. आपलं शिजून झाले आहेत आळूचे पान. त्यानंतर त्याला गार करण्यासाठी ठेवलं मी 5-7 मिनटं. व ते गार झालं का त्याला एका प्लेटमध्ये काढणार व त्याचे बारीक बारीक पीस कट करून घेणार. हे एक दुसरं आळूचं पान 2 पानां मिळून एक पान केलं होतं व ते एक छोटंसं पानाचं एकच होतं, म्हणून हे थोडे जाड जाड येतील व ते बाकी छोटे आलेत. अशा प्रकारेचे पीसेस कट करून घ्यायचे. त्यानंतर तेल गरम करण्यासाठी मी कढईमध्ये ठेवलं व तेल गरम झालं की एक एक आळूच्या वड्या त्यात सोडायच्या व त्याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायच्या. अशा प्रकारे त्याच्यावर तेल टाकत घालायचं. मस्तपैकी क्रिस्पी अशा त्याला फ्राय होऊ द्यायच्या. खालून आपल्या आळूच्या वड्या खूप अशा मस्त क्रिस्पी झाल्या आहेत, म्हणून मी त्याला पलटून घेतलं. तर हे क्रिस्पी होऊन झाले आहेत. त्यानंतर त्याला काढून घ्यायच्या. अशा प्रकारे सगळ्या आळूच्या वड्या तळून घ्यायच्या. त्यानंतर आपली रेसिपी रेडी आहे. रेसिपी नक्की ट्राय करा
व रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.